इगतपुरी तालुक्यात अनेक लहान मोठी धरणे आहेत आणि या धरणांच्या तालुक्यात आता शेतकऱ्यांना पाण्यासाठी वानवा करावी लागत आहे. आपण आता आहोत इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरण परिसरात. ही जी नदी आपण बघू शकतात का, ही नदी कोरडी पडलेली आहे आणि या कोरड्या पडलेल्या नदीमुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जे वाकी खापरी धरणाची जे प्रशासन आहे त्यांनी कमीत कमी या नदीत पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. आपल्याबरोबर येथील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ नेमकं म्हणणं काय आहे. दादा काय सांगाल. आज आम्ही वाकी खापरी नदीलगतची खालील 10-12 गावातील शेतकरी, आज आमच्या नदीला ही परिस्थिती झाली आहे का इथं पाणी नाही आहे. 2 दिवसात हे पाणी पण दिसणार नाही. इथं गुरांना परत घरी वापरायला याला त्याला काही पाणीच राहणार नाही. शेतकऱ्यांचे बारीक बारीक लागवड केलेले रोप आहेत ते पण जळून जाऊ शकतात. संबंधित या नदीवर आता वाकी आडवल असा पूल मंजूर झालेला आहे, तर तो पुलाचं बी काम चालू होणार आहे. त्या अनुषंगाने पण पाणी बंद करण्यात येऊ शकतं. तरी ते कॉन्ट्रॅक्टरने पण या पाण्याला आहे ना काहीतरी चालना देऊन खाली थोडे शेतकऱ्यांना पाणी यावा यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आमदार असो, खासदार असो, लोकप्रतिनिधी असो तालुक्यातील, त्यांनी पण हा प्रश्न उचलून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे, एवढीच इच्छा व्यक्त करतो. मागच्याच महिन्यात इगतपुरी तालुक्यातील जवळजवळ धरणांनी जे आहे ते 50% खाली पातळी गाठलेली आहे आणि त्यातच आता या अनुषंगाने उन्हाळ्याच्या आणि दुष्काळाच्या जाणवू लागल्याचे चित्र समोर येत आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.